बातमी आहे कोकणातील राजकारणातून। सूर्यकांत दळवी यांनी उद्धव गटाला जय महाराष्ट्र केलेला आहे आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत आता भाजपात प्रवेश करत आहेत। दळवींच्या निर्णयाने कोकणातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ। हे अनेक दिवसाचं स्वप्न जनतेचं होतं, समोरून पक्षाचं होतं, आमचंही होतं की विकासाला गती देण्यासाठी कोणत्या दिशेने आपण वाटचाल करावी, तर त्याला योग्य दिशा आता मिळाली। यापुढे मतदारसंघात आणि कोकणामध्ये विकासाचा वेग वाढेल। रायगडातले मोठे नेते 5 वर्ष जे आमदार राहिले सूर्यकांत दळवीजी त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। याचा अर्थ काय? अर्थ हा आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाविरोधी घेतलेल्या भूमिकेला समाज जनतेची आता मान्यता राहिली नाही, कार्यकर्त्याची मान्यता राहिली नाही आणि म्हणून पक्षप्रवेश होत आहे। एक 25,000 लोकांचा पक्षप्रवेश पुन्हा दापोलीमध्ये होणार आहे। आज सूर्यकांत दळवीजींनी या ठिकाणी आम्ही छोटा पक्षप्रवेश केला आहे। दरम्यान दळवी का नाराज आहेत याची कारण पाहूयात। गेल्या 25 वर्षांपासून बाळासाहेबांचा निष्ठावंत आमदार म्हणून 1990 ते 2014 या काळात दळवींचं वर्चस्व होतं कोकणात। पक्षातल्या लोकांनीच गद्दारी केली म्हणून पराभव झाला 2014ला, अशी भावना यावेळी दळवी यांनी व्यक्त केली। कदमांचा प्रभाव वाढल्याने शिंदे गटाऐवजी त्यांनी भाजपाची निवड केली आणि शिवसेना फुटल्यानंतर डावलल्या गेल्याने दळवींचा अपेक्षाभंग झाला आणि आता त्यांनी भाजपात प्रवेश केलाय।